मम्मी इकडं तिच्यावाल्या गोराण्याच्या ज्या 10 बिघ्याच्या वावरात ती पाणी भरून राहिली त्या तिकडं बसल मगाशी बसल होती ते. फायनली निघाली जसं लय मोठा नाग पडत आता ते काढा सरीमध्ये घालले होते ना ते टायर स्लिप होत होते त्याच्यामध्ये निघायला आता काट्यावरती निघालोय काट्यावर जाऊनच भेटा. फायनली बरं वावर चालू आपलं आलो पूर्ण तुटलाय उद्याकडे फायनली एंडिंग होऊन जाणार आहे. हॅलो एव्हरीवन वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता वाजले 10:30. फायनली पण आज आपण पूर्णपणे 7 ते 8 दिवसानंतर ब्लॉग बनवून राहिलो. भरपूर दाखवायसारखं भरपूर काहीतरी होतं. आजचा मेन सीन असा आहे का आपल्याला जो खोडवा ऊस आहे तो त्याचीवाली ऊस तोड चालू झाली. मम्मी पाठी मागायचे जस्ट पोरांनो गाडी आली होती बाहेर. हा हा फोन चालू आहे. मम्मीला सायकलला जायचंय पावते नंतर मला सध्या वावरात जायचंय कारण की गाडी त्यांची वाली मेन म्हणजे वावरात गेली आहे आणि त्यांना ऊस नाही माहिती आहे ना ते खोडवा सोडू आणि सुरूला बिलगू त्याच्यामुळे मी चाललो इकडून वावरात जाऊन भेटतो. आता आपलंच आहे ना नाही का साखरी पाडेल ना इथंच चाललंय. हा हे सगळं एवढं आपण रस्त्याचे काढलं आपल्याला काय अडचण नाही. नाही रस्त्यावर लावून जर तुम्ही वाहत असेल तर मग तसं करते आपल्याला काय अडचण बा. इथून आहे ना या इडून तोडायचं आणि त्या तिथं रस्त्याला गाडी लावून तिथं काढायचं. तुम्ही जर वाहत असेल तर काय अडचण नाही आपल्याला तसं करू आपण. हा इडून निघाली पण मग वावर आहे ना भुसभुस येते खाली ना खाली बसावा नाही बैठे ना. मी जाऊ ना मग घरी आता काही नाही. हा तोड जस्ट पोरांनो घरी आलो. मलाच माहित नव्हतं का उसाची तोड चालू आहे. मी पण इथं जेवण करत होतो. आता मम्मी जेवण चालू त्यांची अपडेट गाडी आली ना ते हॉर्न मारायला लागेल त्याच्यामुळे मी बाहेर निघालो होतो. आणि काल हॅलो एव्हरीवन वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता वाजले 9:30 आणि कालचा सीन आज झाला होता का काल मी दुपारून ब्लॉगच अजिबात शूट नव्हता करा बनवलंच नव्हता काय डायरेक्ट झोपून घेतला होता असा सीन झाला. काल मोजून 3 ते 4 ते 5 गाड्या आल्या होत्या आपल्याला खोडव्याच्या भरून. असं सकाळी पण येईल ते जस्ट आपल्याला मोटर चालू करायची आणि ते त्यांचं चालू ऊसतोड चालू आहे. पण मग त्यात त्या बाबाचं म्हणणं आहे का आम्हाला भरायचंय. ते पावडं घेऊन गेले. हा ती जो हा पाठीमागचा ऊस आहे ना त्यांचं ते आले होते ते पावडं घेऊन जायले. आमचं आलं भरणं चालू आहे पोरांनो. काल दुपारून काल लाईटच नव्हती डायरेक्ट जशी 12 वाजता जायले ना डायरेक्ट 3 वाजता लाईट येईल. दुपारून मा मोबाईलला चार्जिंग नव्हती. आपण शूटच नाही का डायरेक्ट झोपून घेतलं. मी जस्ट निघालो वावरामध्ये पाऊस वावरात जाऊनच आहे ते तिथं बसले. काय सीन राहतो माहित नाही कोण चालू करेल काय माहिती मोखर्जीवर येईल सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे. त्याच्यामुळे पाहू आता काय होतं वावरात जाऊनच पाहू. त्यांचं चालू ऊसतोड चालू आहे आपल्याला भरणं काढायचं आपल्याला पैप माहित नाही मला काय. मी पहिल्यांदा जाऊ राहिलो मेन म्हणजे वावरात तर आलो होतो पण पाणी ये तिसऱ्याकडेच चालू आहे. मम्मी पण येईल होती आपल्या ऊसच थोडी आयड चालू आहे पण इथं सीन वर आला ती बारीक बारीक तोडी ना डायरेक्ट फक्त मोठी मोठी तोड राहिली. मम्मीच म्हणणं आहे फोन करायचंय पाणी नाही होणार आज आपल्याला आता उद्याकडे जाईल आपल्याला भरणं. ते बाबा जायला होते त्यांना पण थांबून दिलं. चला आता फोन करू नाही डायरेक्ट घरी जाऊनच फोन करू. इड फोन करू चार्जिंग नाही 3% चार्जिंग आहे 3% चार्जिंग करता येईल. आपण घरी जाऊ मोबाईल कधी पण स्विच ऑफ पडू. नाही पण मी मग जावे तू जावे कॉक फिरून ये कॉक ये जे कॉक आहे ना इडे ये मी बंद करीत जातो इडून खाली बंद करीत जातो. तू वर जाय फक्त फिरून ये बंद करून ये. आपण घरी जाऊ मोबाईल चार्जिंग नाही. हा घरी जाऊनच फोन करू आपण जे काय राहील तो सीन घरी जाऊन पाहू. आता त्यांचं तोड चालू फोन करावा लागेल. ते जे मोठं तोड राहील त्याच्यावर काहीतरी कॉक इडला तोड येईल काय माहिती. तो फक्त 1% चार्जिंग आहे. मग मी पण आली आपण पहिल्या पाणी नाही काढलं कारण मावजीवर आलो होतो मोकार आणि तिथं आस्ती नऊ राहिले ते सगळं मोठं तोडू राहिले. सगळं मोठं तोड राहिले. मी म्हणलं होतं त्यांना ते म्हणे आपल्यालाच ऑर्डर येतच काही नाही जशी ऑर्डर तसं तोडायचंय कारण तोड राहिले नंतर उद्याकडे मध्ये तोडणार आहे. मध्ये बाईक आहे ना ते सोड राहिले आणि 1% चार्जिंग आहे. 2 व्यापारी घालेले आपण ऊस जो ज्या भावाने दिलाय त्या भावानं आपल्याला बिलकुल परवडला नाहीये पोरांना हा ऊस. पण ठीक आहे आता आपण काहीच करू शकत नाही त्याला. तर आता वाजले 12:30 जस्ट पोरांनी एक गाडी काढून दिली. आता एक गाडी काट्यावरती जायले
आता जी एक गाडी भरणार आहे तिच्यावरती मला काठ्यावर जायचं. मी चप्पल पाहून राहिलो तिकून पाहून आलो आता परत इकून चाललोय. हा जर आले तर मावल जाणं, जर आले तर मावल जाणं कॅन्सल होऊ शकतं. जस्ट मी कपडे घालून वावरात चाललोय, बाकीचं पाहू वावरात जाऊनच काय सीन राहतो. त्यांना विचारावं लागेल काय काय नेमकी. इड नाही राहणार उभी काय ते जोरात राहते ते ड्रायव्हर थांबते नाही. चल वावर जाऊन पाहू. तिन्ही वाट नियोजन पाहावं लागेल. ती एक गाडी एमटी आहे ही भरायची, ही भरली का मी घेऊन जाणार आहे. काटा करून तिकडून येताना परत हात देऊन यावं लागणार. नाही ते तिकडे जाईल कुठेतरी ती गाडी घेऊन. ती नाही का भरली मागाशी तिच्यावर जायचे, तिच्यावरती माल जाऊन माल जायला सांगितलं. आता एवढे ऊन थांबत तिकडून येताना गाड्या नाही भेटणार, हात देऊन यावं लागेल. आता एवढा वाला ऊस आपला फायनली सोडून झालाय. ती एक ही काढायची ती लावायची. तुम्ही एकाच येते ना? हा मग दोघं जण आहेत. हा मग ही तुमची हा मग काल काल किती काल गाडी लागली. काल तुम्ही होते? काल मी काय माहिती, मी नव्हतं काल. मी आज आलो. हा पण ती गाडी लावून दिली तुमची आली त्याच्या परत नाही आलो मी. दोन गाड्या, दोन पिकअप आणि एक छोटा हत्ती. फायनली गाडी लोड झाली एवढी. आता ये सुद्धा येणार आहे आमच्या सोबत. आम्ही गाडीवर जाऊ ते पाठवा मधून उघड का पुढलं आता फक्त इडून निघायला बाहेर. निघाल ना? निघाली टायर स्लिप होऊन राहिला है ना. निघाली सोड नका मारा दाबून, इकडं दाबून मारा. हा निघाली हा दादा नाशी जाऊ ना. आता माणसं बसतील ना. हे बा अशी जाऊ आणि डायरेक्ट रस्ते ना हायवे निघू. हा नाही तिडून वळून घेऊ. फायनली निघाली जसं लय मोठा नाग पडला. आता ते त्या काढा सिरीमध्ये गाडी होते ना, ते टायर स्लिप होत होते त्याच्यामुळे ते निघायला. आता काट्यावरती निघालोय, काट्यावर जाऊनच भेटू. काट्यावरती आलो होतो, इथून काटा करू घरी जायचं. पाहू काय नियोजन राहतं आपलं. काटा झाला आता निघालोय. हे ना चौपलीपर्यंत मला सोडणार आहे आणि तिथून मग मला हात करून जायचंय. याच कारणामुळे मला येऊशी वाटत नव्हतं. आता इथून मला दानात कधी गाडी भेटेल, कधी घरी जाईल ॲज युजली. आता काहीच करू शकत नाही, जावं लागणार आहे आपल्याला. जाऊ आता घरी. फायनली घरी पोहोचलो. घ्यायला मला कोणतरी आलो होतं, त्यांच्या संग आलो. नाही तर मला डायरेक्ट नाकीनं मला असतं एवढं उन्हात आणा. चला आता कपडे बदलू. आता परत ती आम्ही नेऊन टाकली ना, काठेवरती वजन करून दिली. आता परत दुसरी गाडी लोडिंगला लागेल. आम्ही गेल्याबरोबरच नाही मी तुम्हाला दुसरी गाडी दाखवली, ती जस्ट लागेल. काय क्विंटल भरलं, किती भरलं ते जाऊ द्या, मला द्या. ते व्लॉग एन्जॉय करा. असंच नवीन व्हिडिओ येत राहतील. फक्त सबस्क्राईब करून टाका. कपडे बदलू. आता एक गाडी लोडिंगला आहे त्यांची, ते नेतील मोरत जाऊ द्या. पोरांना लय वन करायची काम आहे ते. नाही तर मग मला 2-3 तास गेले असते माहिती की यायचं जायचं म्हणलं. भेटू आता डायरेक्ट संध्याकाळी. आपण सबस्क्राईब करून टाका, असेच नवीन व्हिडिओ येत राहतील पोरांना. मग मी इकडं तिच्यावाल्या गोरण्याच्या ज्या 10 बिघ्याच्या वावरात ती पाणी भरून राहिली त्या तिकडं बसल. मगाशी बसल होती ते. मम्मीने थोडंसं मोठं नियोजन लावलंय. इथं लावले होते त्या उतरल्या, तिकडे लावले ते उतरलंच नाही डायरेक्ट. त्याला पाणी नाही, काहीच नाही दिसतं बी फिरून दे. तर आता वाजले 4:30 आणि मम्मी काढून राहिली आंबे. मी तुम्हाला आठवतं की एकदा दाखवला होता तो एक व्हिडिओ नाही का, आपण आंबे पाडले. ऑफकोर्स 36,000 लोकांपेक्षा जास्त लोकांपर्यंत तो व्हिडिओ पोहोचला. तो पाहिला झाला. आपण तोडले होते त्याचे. एक कॅरेट इडं पिकत घातलं आणि एक कॅरेट मध्ये पिकत घातलं होतं बरोबर. आता इतके आंबे पिकले आज की कालच एक पिशवी भरून काढलं होतं बरं का. आज परत मग मी काढून राहिली. हा एक कॅरेट मध्ये भरेल होते, एक कॅरेट बाहेर भरेल होतं आणि त्याला वरती काय होते जस्ट एक हात होते. खायचेच काम चालू. कटाळा आलाय डायरेक्ट आंबे खाऊ कटाळा आलाय. कारण की ते लय गोड लागायचं रे, आंबटपणच नाही त्या आंब्याला.
काय गोळासारखे लागायचे, जास्त गोड खावत नाही. परत एक पिशी काढणार आहे आज, परत संध्याकाळी आंबारस आहे. आंबारस संध्याकाळी करला तुम्ही, पापड मिरची केली होती पाहून, कारण खावतच नव्हतं. कच्चा आंबा खावतो रे, तो रस नाही खावत पोरांना. नाच झाला पोरांनो, आपल्यावाल्या वावरामध्ये ऊस तोडायचं काम चालू आहे. जे माणसं आहे ना त्यांचं वालं काम ऑलरेडी तोडून ठेवलं होते. 2 वाजता जेवले होते आम्ही, ती गाडी घेऊन गेलो होतो ना. त्यानंतर परत एक गाडी भरली, त्यानंतर परत एक गाडी तोडून राहिली. तर त्या गाडीचा काहीतरी विषय झालाय का ती गाडी आज येणार नाही. आणि ती माणसं जे ही गाडी ती तोडून राहिली तिथं वावरामध्ये. जस्ट मला फोन आला होता का गाडी नाही येणार आहे, मग त्यांना घरी जायला सांगावं लागणार आहे आता आपल्याला. गाडीचं माहित नाही काय विषय, तो फोन मला जस्ट आला होता ना वावरात जायचं. का बरं नाही वाळणार नाही ते, अर्थात गारवा राहतो ना रे, त्याच्यामुळे नाही अडचण येणार आपल्याला. वजनला तोडून ठेवेल त्याच्यावर डिपेंड राहिला. तिने वाढेल तोडेले कवळं तोडेले, कवळं तोडेल असेल ते 100% सुकून का काय है ना. असा सीन होऊन जाणार आहे आपला. चला वावरात जाऊ. फायनली बरं वावरात आलो, आपला ऊस पूर्ण तुटलाय. उद्याकडे फायनली एंडिंग होऊन जाणार आहे. हो तुम्ही फोन करायला लावला होता ना, ते तुम्हाला घरी जायला सांगितलं. तुम्हाला घरी जायला सांगितलं. गाडीचा काहीतरी विषय वाटतं, गाडी उद्याकडे येणार. मग याचं आलं उद्याच भरायचं ना. माल झाला का तुमचा आला? हा तुमचं गाडी भरायची परत, मग घरी जायला हे सुकणार नाही ना पण मग. हा सकाळी लवकर येणार. चला ते रात्री गडी हा मला आपल्याला असंच राहणार आहे इथं रात्र बघा. सकाळी लवकर येऊन ते भरून टाकते. तर आपण घरी जाऊ आता. असं काम एवढंच होतं फिरायला सांगायचं होतं. मी तर त्यांना म्हणतो होतो घरी जा, पण ते तोडूच राहिले अजून. जास्त न तोडून ठेवायचे असं सीन होतो का, नंतर मग त्याचं वजन नाही ना भरणार ते पुसत असं विषय. मी त्यांना सांगितलं पण ते तोडूच राहिलं बहुतेक ना जातीला. माल ना गाडीचा तयार ना सर्व आहे, त्याच्यामुळे ते थोडंसं तोडून ठेवतात. आता उद्याकडे तुम्ही घरी नाही राहणार बरं, त्याच्यामुळे उद्याकडे नाही बघायला भेटणार. तुम्ही सबस्क्राईब करून टाका, असेच नवीन नवीन व्हिडिओ. घरी आलो होतो मग स्वयंपाक चालू आहे पोरांनो. तर या ब्लॉगला मी इथं एंड करतो. व्हिडिओ बघितला असेल तर लाईक करा ना, चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून टाका. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. भेटू आपण उद्या सकाळी. सबस्क्राईब